राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अति कार्यक्षम आमदार रोहित पवार आपल्या नेहमीच्या स्टाईलने चर्चेत आलेले आहेत। रोहित पवार असे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना मतदारसंघाची मर्यादा नाहीये। त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रच हा मतदारसंघ असल्यासारखा आहे। म्हणजे राज्याच्या कुठल्याही कोपऱ्यात काही घडलं की तिथे रोहित पवार जाणार नाहीत असं नसतंच कधीही। ज्या व्यक्तीला फक्त एकच सजा मिळाली पाहिजे ते म्हणजे फाशी। लेटेस्ट घटना म्हणजे नसरापूर बालिका अत्याचार आणि खून प्रकरण। एक चिमुरडी जिचं वय अवघं 3.5 वर्ष होतं, तिच्यावर 65 वर्षीय नराधम भीमराव कांबळे याने अत्याचार केला। एवढ्यावरच त्याचं समाधान झालं नाही म्हणून दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या त्याने केली। इथले स्थानिकच नाही तर राज्यभरातून या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होते। पण ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याला फाशी ही सुद्धा सौम्य शिक्षा नाही का? गुन्हा अमानवीय तर शिक्षा अमानवीय का नाही? हे सवाल तर आहेतच आहे। पण गुन्हेगाराला शासन करण्याचा अधिकार न्याय व्यवस्थेला आहे। अशा संवेदनशील प्रकरणावर अधिक जबाबदारीने आपली विधानं करायला हवीत, राजकारण करता कामा नये असं जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं होतं त्यालाच आव्हान देण्याची कृती केली आहे रोहित पवार यांनी। का असे वागत आहेत रोहित पवार? त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत? संवेदनशील विषयावरही राजकारण करत आहेत का रोहित पवार? आणि कोण आहेत या मीरा बोरवणकर ज्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत? या व्हिडिओत विश्लेषण करू। सो व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला आता सबस्क्राइब करा। नमस्कार, मी गौरी। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये आपलं स्वागत। पुणे जिल्ह्यात नसरापुरात जी संतापजनक अत्याचाराची घटना घडली त्या अनुषंगाने या व्हिडिओत चर्चा करायची आहेच, पण त्यासोबत रोहित पवारांच्या भूमिकेवर देखील आपण बोलणार आहोत। महिला अत्याचाराच्या प्रकारांना वयाचं कुठलं बंधनच राहिलेलं नाहीये, मग ती 3-3.5 वर्षाची बालिका असो की 70-75 वर्षाची वृद्ध महिला। रोज काही ना काहीतरी घडतच आहे, पण या पाठी होणारं राजकारण हेही दुर्दैवीच असतं। त्या नराधम भीमराव कांबळेला चौरंगा करून मारण्याची, हाल करून मारण्याची, भर चौकात फाशी देण्याची मागणी होते। काँग्रेस नेत्या संगीता तिवारी असो की मग मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, हा संताप समजता येऊ शकतोय, पण राज्यघटनेत अशी तरतूद आहे का शिक्षा करण्याची? याचा विचार मागणी करणाऱ्यांनी करायला हवा। जिथे कायद्याची नीट अंमलबजावणी होत नाही, गुन्हेगारांवर कठोर कारवाई तेही वेळेत होत नाही, बलात्कार जे रोज कुठे ना कुठेतरी होत आहेत, अशा परिस्थितीत गुन्हेगारांवर वचक बसावा अशी परिस्थिती नाहीये। अशा वेळी हाल करून मारण्याची मागणी पूर्ण होणं हे दुरापास्त आहे, याचं भान राजकीय नेत्यांना असायला हवं। महिला आयोग तर हतबल असल्याचं अलीकडच्या रुपाली चाकणकरांच्या प्रकरणावरून दिसून आलंय। आता या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राजकीय व्यक्ती नको म्हणून रोहित पवार आक्रमक झालेत। ते तर आजकाल न्यायदूताच्याच भूमिकेत वावरत असतात। अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूच्या तपासाचं प्रकरण असो की आताच्या नसरापूरच्या घटनेबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत राहणार म्हणजे राहणारच। महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी नावही सुचवलंय, मीरा बोरवणकर यांचं। त्या कोण आहेत ते आधी पाहूयात। मूळ पंजाब इथल्या चड्ढा कुटुंबात जन्मलेल्या मीरा बोरवणकर महाराष्ट्रात झालेल्या एक सक्षम निवृत्त IPS अधिकारी आहेत। त्यांचे पती अभय बोरवणकर हे निवृत्त IAS अधिकारी आहेत। लेडी सिंघम, सुपर कॉप म्हणूनही त्यांना ओळखलं जातं। राज्यातल्या विविध भागात त्यांनी अत्यंत जबाबदारीने सरकारी दबावाला जुगारून केलेलं काम लोकांच्या लक्षात आहे। मॅडम कमिशनर हे जे त्यांचं आत्मचरित्र आहे त्यात अनेक अशा गोष्टी ज्या सर्वसामान्यांना माहिती नाहीत, त्याबद्दलच्या नोंदी आढळून येतात। याच मीरा बोरवणकरांनी अजित पवारांनी जमीन घोटाळा केल्याचा दावा केला होता। 2010 साली जेव्हा अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या येरवडा इथली 3 एकर जमीन एका खासगी बिल्डरला हस्तांतरित करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला होता। विशेष म्हणजे संबंधित जमिनीचा आधीच लिलाव झालाय, ज्याने सर्वाधिक बोली लावली। त्याला जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश अजित पवारांनी दिले होते, असा गौप्यस्फोट बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकात केला। पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल,
बोरवणकर या दबावाला अजिबात बळी पडल्या नाहीयेत. ही मोक्याची जागा पोलिसांच्या निवासासाठी आणि कार्यालयांसाठी आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी या व्यवहाराला विरोध केला होता. हे सगळं सुरू असताना मंत्र्यांनी रागाच्या भरात नकाशा टेबलावर फेकला होता, अशी आठवणही त्यांनी सांगितली होती. अर्थात अजित पवारांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. पण सांगण्याचं तात्पर्य हेच की मीरा बोरवणकर या सरकारच्या कोणत्याही दबावाला बळी न पडणाऱ्या अधिकारी होत्या. अशा दबंग माजी अधिकाऱ्याची निवड महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी व्हावी ही मागणी रोहित पवारांनी केली आहे. अंजली दमानिया याही आग्रही आहेत, पण याबद्दलचा निर्णय झालेला नसल्याचं प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलंय. हा व्हिडिओ होईपर्यंत तरी त्यांची निवड या पदासाठी झालेली नव्हती. पण राज्य महिला आयोग अशा महत्त्वाच्या पदावर निवड होणारी कोणतीही व्यक्ती ही राजकीय मर्जीतलीच निवड झाल्याचं आतापर्यंत तरी दिसून आलंय. तेव्हा तटस्थ व्यक्तिमत्व कसं निवडलं जाणार यात शंका आहे. रोहित पवारांना या सगळ्या गोष्टींची कल्पना असतानाही त्यांनी अशी मागणी कशी केली? का काही राजकीय स्टंट होता नेहमीसारखा? कारण महायुतीच्या जागा वाटपात हे पद अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आलेले आहे. ते पुन्हा त्यांच्याकडे जाऊ नये हा रोहित पवारांचा प्रयत्न आहे का? त्यासाठी नसरापूरच्या घटनेचा आधार घेतला जात आहे का? बरं, त्यांनी जी नावं सुचवली, मग त्यात मीरा बोरवणकर असो, वर्षा देशपांडे असो, मनीषा गुप्ते असो किंवा मेधा गाडगीळ असो, यात राष्ट्रवादीशी निगडीत कोणीही नाही. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीमधल्या वादाचा विषय इथे घुसवला हे स्पष्ट दिसतंय. दोषींना कठोर शासन व्हावं याबद्दल कोणाचंच दुमत नाही. यात कोणीही राजकारण करू नये असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. पण राजकारण केल्याशिवाय आपला ऍक्टिव्हनेस कसा दिसणार असं कदाचित रोहित पवारांना वाटत असावं. त्यामुळेच ते राज्याच्या कुठल्याही कोपऱ्यात काही घडलं की तिथे हजर असतात आणि लोकांप्रती असलेला कळवळा दाखवतात. खरंच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे असतात की राजकारण करायचं असतं हे तुम्हीच ठरवा. पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? रोहित पवारांची ही भूमिका योग्य आहे असं वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.